महाराष्ट्रात धर्मांतरासंदर्भातील नवा कायदा 28 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा लग्नाच्या आश्वासनातून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालणे हा या कायद्याचा उद्देश आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर 7 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होणार आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 येत्या 28 ऑगस्ट पासून राज्यभर लागू होणार आहे. राज्याच्या गृह विभागाने 17 ऑगस्ट रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे 28 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळालाही रंगली आहे. बळजबरी, फसवणूक, आमिष, खोटी माहिती किंवा लग्नाचे आश्वासन देऊन होणारे धर्मांतर रोखणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची तरतूद करण्यात आली असून दोषींना 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. यंदाच्या मार्च महिन्यात विधिमंडळाने हे विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर राज्यपाल आणि राष्ट्रपतीच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली. आता 28 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात या नव्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.